श्रेयस, तू जर तिला हर्ट केलास तर मग ती कोणाकडे जाणार आहे? कोणाकडेच नाही. पण मला राग येतो ना. बरोबर बरोबर बरोबर, राग येतो. राग येणं काहीच चुकीचं नाहीये, पण राग येण्याला काही वेळ काळ असतो की नाही. आणि बायकोवर कसं रागवायचं हे प्रत्येक नवऱ्याला माहित असायला हवं. आपल्याच नात्याला जर चटका बसणार असेल तर तो राग काय कामाचा? आणि राग येतो, राग येणं काहीच चुकीचं नाहीये, पण आपल्या राग येण्यामुळे आपलाच माणूस जर हर्ट होणार आहे तर मग या गोष्टींचा विचार नको का करायला आपण? आता बघ, तिला घर सोडून जावं असं वाटतंय, इतकं हर्ट केलंस तू तिला. मग मग मला तिला आता शोधायला जावंच लागेल. मी चाललो तिला शोधायला. एकटा नको जाऊ श्रेयस. श्रेयस, बघ तारा, तुला काय वाटतंय ना ते कळतंय मला. तुझं दुःख बी समजू शकते मी, पण सध्या श्रेयस भाऊजींच्या मनाची मनस्थिती काय आहे हे माहिती आहे ना तुला. त्यांचं मन आता लहान मुलांसारखं आहे. मग तुलाच नको का समजून घ्यायला? तू तू असा विचार कर की ते श्रेयस भाऊजी नसून एक लहान मुलगा आहे. मग ते मूल जर तुझ्यावर रागवलं, चिडलं, तर तूही त्याच्यावर रागवशील. तू चिडशील त्या मुलावर. त्याला समजून न सांगता तू त्या घरातनं निघून जाशील. नाही ग, मी कधीच असं सोडून जाणार नाही. मग तू काय करशील? तू त्या मुलाला त्याच्या भाषेत, त्याच्या पद्धतीने समजून सांगशील, बरोबर? आणि समजा त्याला नाही कळलं तर राग निवळायला तर वेळ देशील ना. तारा, श्रेयस भाऊजींचं मन अगदी लहान मुलांसारखं आहे, तर तुलाच त्यांना समजून घ्यावं लागेल. आणि ते लहान मुलं आहे ग, त्यांची विचार करण्याची शक्ती इतकी प्रगल्भ नसते. तुला सगळं समजून घ्यावं लागेल. आणि मला एक सांग, तू आणि श्रेयस भाऊजी एकमेकांपासून लांब जावेत हेच तुझ्या घरच्यांना हवं आहे ना? हो ग, अगदी बरोबर बोललीस बघ तू. आणि तारा, ह्या सगळ्यात ना जेव्हा श्रेयस भाऊजी तुझ्यावर हसले तेव्हा एक छान पॉझिटिव्ह गोष्ट घडली जी तू नोटीस केली नाहीस. पॉझिटिव्ह गोष्ट कोणती? तारा, अगं ते किती दिवसानंतर हसलेत. त्यांना हसताना बघून तुला बरं नाही का वाटलं? नाही वाटलं, कारण तू रागात होतीस, त्यांच्यावर चिडली होतीस, म्हणून तू नोटीसच नाही केलंस. बरोबर बोलतेस तू. तू किती छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितलंस ग. लहान मुलांच्या मनाचा लई अभ्यास आहे बघ तुझा. लई जाण आहे तुला त्याची. तू एक खूप छान आई होशील. तुझे बाळ आहे ना, ते या जगातलं सगळ्यात नशीबवान बाळ असेल बघ. अगदी बरोबर बोललीस. स्वानंदीचं बाळ खरोखर खूप नशीबवान असलं. आणि आमची स्वानंदी पण समजूतदार आहे. संसार म्हटलं की अशी छोटी मोठी भांडणं होत असतात, म्हणून लगेच टोकाची भूमिका घेऊन घर सोडून नसतं जायचं. संसारातली भांडणं जिथल्या तिथे मिटवायची असतात. आणखीन एक उपाय, भांडण समजूतदारपणे सोडवून टाकायचं. नाहीतर इतकं भांडायचं की भांडून भांडून दमलो ना की भांडणच संपलं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. स्वानंदी मॅडम, तुमच्या दोघींचे कसे आभार मानू ना खरंच कळत नाहीये बघा. आज जर तुम्ही भेटला नसतात ना तर माझं काय झालं असतं मला पण माहित नाही. तुम्ही मला एवढं छान समजावलं, नाण्याची दुसरी बाजू दाखवली, लग्नाचा अर्थ समजवला, आणि महत्वाचं म्हणजे माझं घर तुटण्यापासून वाचवलं. तुम्हा दोघींनाही खूप खूप थँक्यू. थँक्यू कसलं आलंय त्यात? आम्ही जे योग्य होतं तेच तुला सांगितलं, बरोबर ना मॅडम? अगदी बरोबर. आणखीन एक, आमच्या हॉस्टेलमध्ये एक नियम आहे, गरज नसताना जर का आभार मानले, थँक्यू म्हणालात ना, तर मग आम्ही शिक्षा करतो, बरोबर? हो मॅडम, तुम्ही ती शिक्षा हिला द्याच. बरोबर आहे. शिक्षा नको नको, मला शिक्षा नको. मी आभार नाही मानत म्हणजे झालं ना,
मी ऐकलंय की तुमच्या हॉस्टेलची शिक्षा लई कठीण असते. मला नको रे बाबा शिक्षा नको. स्वानंदी, जेसी तू काही नाही, तुझ्या चपला बघितल्या म्हणून आले. ही तारा आहे तोवर मला स्वानंदीला काहीच सांगता येणार नाही. नंतर येते मी. काही नाही, निघते मी. चल जेसी 1 मिनिट. काय झालं? काही बोलायचंय का? काही सांगायचंय? नाही अगं काही नाही, मी नंतर येते ना. चल. जेसी, जशी तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना, तशी तारा सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. तू तिच्यासमोर सगळं काही बोलू शकते, काही टेन्शन नाही. नाही नाही स्वानंदी, मी निघते. तुमचं काही महत्वाचं असेल तुम्ही बोला दोघी. हा तारा, वेडी आहेस का? अगं असं काही नाहीये. जेसी, तू खरंच तिच्यासमोर सगळं काही बोलू शकते. यू शुअर? हो. स्वानंदी, मी त्या गोविंदला सगळ्या प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. त्याच्याशी काही कॉन्टॅक्टच होत नाही अगं. आणि त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला ना तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणजे सगळं संपलं. डेड. तेच तर ना मॅम. 1 मिनिट. नेमकं कोणाबद्दल बोलताय तुम्ही? काय घडलंय नेमकं? हा गोविंद कोण? तुम्ही तिघे अशा टेन्शन मध्ये का आहात? तारा, आमच्या हॉस्टेलची मैत्रीण स्वाती, तिने. अच्छा, स्वाती आत्महत्या केस, बरोबर ना? मी पण काय नाही घेऊन बसले. सॉरी मॅडम. सॉरी ग स्वानंदी, तुमच्या मैत्रिणी बरोबर एवढं वाईट घडलं आणि मी इथं माझं दुःख सांगत बसले. पण नेमकं काय झालंय? म्हणजे पोलीस काहीतरी तर तपास करत असतील ना, मग तुम्ही का बरं एवढं टेन्शन घेताय? मी काय मदत करू का तुम्हाला? मला सांगा, मी मदत करते. तारा, स्वातीने आत्महत्या केलेली नाहीये. आत्महत्या केली नाहीये म्हणजे? हे सगळं खूप भयानक आणि संताप आणणार आहे. यांच्यासारख्या नीच लोकांमुळेच आपल्यासारख्या भोळ्या भाबड्या मुली बळी पडतात आणि आपलं जगणं कठीण होऊन बसतं. पण ही अशी माणसं उजळ माथ्याने फिरत असतात. आपण त्या सुजितला आणि त्या गोविंदला सोडायचं नाही. त्या दोघांनाही धडा शिकवायलाच हवा. तारा, अगं आम्हाला पण तेच वाटतंय. पण अगं मला असं वाटतं तू ह्या सगळ्यात नको पडायला. हे बघ, ते लोक खूप डेंजर आहे. अगं अशा लई डेंजर लोकांना पाहिलंय मी. पाड्यात राहणारी पोर आहे. हे असलं सगळं काही नवीन नाही आपल्यासाठी. आणि स्वानंदी आणि मॅडमांसाठी मी हे सगळं करूच शकते. तू टेन्शन घेऊ नको. मला सांग नेमकी काय अडचण आहे, मला सांग. आपण सगळं करूया. अगं तेच ना, गोविंदशी अजूनपर्यंत काही कॉन्टॅक्टच होत नाही आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही. स्वातीच्या मोबाईलमधून सुजितचं नाव आम्हाला कळलंय, पण तिथेच तर सगळं अडलंय ना. सुजित आणि त्या गोविंदचा काय संबंध आहे, पुढे त्या दोघांमध्ये काय डील झालंय आम्हाला कळतच नाहीये. एक आयडिया आहे. कसली आयडिया? तू आत्ताच म्हणालीस ना तुझ्याकडे स्वातीचा फोन आहे म्हणून. हो आहे की. मग आपण तिच्या फोनवरून त्या गोविंदला एक मेसेज करायचा. स्वातीच्या फोनवरून गोविंदला मेसेज? हो पण स्वाती तर या जगात नाहीये ना. मग तिच्या फोनवरून जर गोविंदला मेसेज केला तर त्याला वाटेल ना की कुणीतरी मला मेसेज केलाय. तेच तर पाहिजे स्वानंदी आपल्याला. आपण जर तिच्या फोनवरून मेसेज केला म्हणजे त्याला कळेल की तिचा फोन कोणाकडे तरी आहे आणि तो घाबरेल. माणूस जर घाबरला तर तो चुकीचं पाऊल उचलतोच आणि त्याच वेळी आपण त्याला पकडायचं. पण मेसेज काय करायचा? सोपं आहे बघ. आपण त्याला मेसेज करायचा की आम्हाला स्वातीबद्दल सगळं समजलंय आणि मी तुला जर पोलिसात द्यायला नको असेल तर मला 5 लाख रुपये दे. ब्रिलियंट आयडिया आहे ही स्वानंदी. तारा म्हणते ते एकदम करेक्ट आहे. अगं आपण त्याला मेसेज केला ना तर तो घाबरेल
आणि काहीतरी चुकीची स्टेप घेईल आणि आपला कॉन्टॅक्ट होईल आणि आपल्याला तिकडेच क्लू मिळेल. तारा एकदम करेक्ट बोलतेस तू. स्वानंदी मला स्वातीचा मोबाईल दे. हो 1 मिनिट. हे बघ सेंड. स्वातीचा मेसेज पण हे कसं शक्य आहे? ती तर मला भास झाला वाटतं. अरे नाही, हा भास नाहीये. हा तिच्याच मोबाईलवरून मेसेज आलाय. मला स्वातीबद्दल सगळं समजलंय. जर मी तुला पोलिसात जायला नको असेल तर मला 5 लाख रुपये दे. कोणी केला असेल हा मेसेज? कुणाला कळलंय मॅटर? नाही, मला सुजित सरांना सांगायला पाहिजे. सुजित सर कॉल उचला. मला काही करून त्यांना भेटायलाच पाहिजे. श्रेयस, हे बघ मला खात्री या सगळ्या गोंधळात तू काहीच खाल्लं नसणार आहेस. आपण एक काम करू, मी कुठेतरी हॉटेल एका बघतो, मग तिथे जाऊ, खाऊ काहीतरी, मग शोधूयात आराध्याला. नाही 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 नाही, आधी आपण तिला शोधूया. ती सापडल्याशिवाय मी काहीच करणार नाहीये. मला काही खायला जाणार पण नाही. म्हणे आधी ती सापडणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ती थोडी बदलली आहे आणि मला तिचा राग पण आलाय. पण तू मला समजवलंस ना नीट, मग मला पटलंय. माझंच चुकलं. मी तिच्यावर असं हसायला नको होतं. ती खूप रडली. तिला खूप वाईट वाटलं असणार. मला आधी ती सापडायलाच हवी. आता तिला जर काही झालं ना म्हणे तर मी तर स्वतःला माफच नाही करू शकणार. इट्स ओके, इट्स ओके. चला, म्हणजे तुला तुझी चूक कळलीये ना, आणि तू आता तिला मिस सुद्धा करतोय. मग तू एक काम कर ना, तू फोन लाव तिला. पण तिने फोन नाही उचलला तर? अरे सुरुवातीलाच असं निगेटिव्ह विचार का करतोय? आधी फोन लावून तर मग. ठीक आहे, बरोबर आहे. नाही नाही, ते ऑफ आहे म्हणून सांगतायत. ऑफ आहे? हे नाही, म्हणजे रागाच्या भरात फोन नाही उचलला तर ठीक आहे, आपण समजू शकतो. पण स्विच ऑफ आहे म्हणजे? श्रेयस मला सांग, आराध्या घरी आली नाही म्हणजे ती कुठे गेली? इथे कोणी ओळखीचं आहे तिच्या ज्यांच्याकडे ती जाऊ शकते? मला नाही आठवत आहे. मला तर समजतं असं की मला तर काहीच माहित नाही तिच्याबद्दल. पण तिचा ना पाडा आहे, पाडा. मला माहितीये ती पाड्यामध्ये राहायची ना. तिकडे असू शकते का ती? पाड्यावर? ठीक आहे ठीक आहे, फाईन, आपण पाड्यावर जाऊ. म्हणजे फार लांब गेली नसेल ती, रस्त्यात दिसेल आपल्याला कुठेतरी. मग चल लवकर, फास्ट चलो, फास्ट चलो. दिस इज टू मच. या स्वानंदीला 1000 वेळा सांगितलंय आमचा बेड रोज क्लीन करायचा, रोज बेडशीट चेंज करायची. ऐकतच नाही ही मुलगी. उद्या येऊ दे, अशी सरळ करते ना हिला. मला कळतच नाही या घरात नोकर स्वानंदी आहे की मी. शी बाबा. आता कुणाचा फोन? वैताग आहे नुसता. काही फॅमिली टाइम आहे की नाही आम्हाला? कोण हा गोविंद? सुजित, गोविंदचा फोन आहे. मी रिसीव्ह करते आणि सांगते साहेब बिझी आहेत म्हणून. सुजित, मूर्खास का तू संचिता? गोविंद अक्कल 1000दा सांगितलं फोन करत जाऊ नकोस म्हणून. सुजित चिल. इतकं काय? फोनच आहे ना. आणि कोण आहे हा गोविंद? फॅक्टरीमध्ये काम करतो यार.
हा मूर्ख आहे का? त्याला किती वेळा सांगितलं ऑफिस टायमिंग नंतर फोन करत जाऊ नकोस म्हणून. ही काय वेळ आहे का फोन करण्याची? अरे फॅमिली लाईफ काय असतं की नाही? मूर्ख. जाऊ दे, मी फोनच सायलेंटवर करतो, म्हणजे फोन आला तरी आपल्याला कळणारच नाही. चला झोपूया, उशीर झालाय. ये. हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. ये ना, चल. स्वानंदी, किती वेळ झाला मेसेज करून? बराच वेळ झालाय अगं. जेसी, काही रिप्लाय आला का? तो नंबर बरोबर होता ना त्याचा? अगं रिप्लाय नाही आलाय अजून, पण मेसेज डिलिव्हर झालाय आणि सीन सुद्धा केलाय त्यांनी. नाही का नाही केला अजून? स्वानंदी अगं, तो गोविंद मास्टर माइंड आहे. आपल्यालाच किती दिवस झाला त्याने रिस्पॉन्ड नाही केलं. एक मिनिट, मला वाटतं हे सगळं खूप रिस्की आहे. तुम्ही कशालाही रिस्क घेताय? नाही म्हणजे उद्या त्या गोविंदला किंवा सरपोतदारांना कळलं ना की ह्याचा शोध तुम्ही घेताय तर तुमच्या जीवावर सुद्धा उठतील. कळते का स्वानंदी? एक मुलगी गमावली मी, आता आणखी नाही सण होणार माझे. हे सगळं थांबवा बस. मॅडम, मॅडम तुमची काळजी कळते मला, पण स्वातीचा बळी गेला कारण ती एकटी होती. तिने जर तुमच्याशी किंवा स्वानंदीशी, जेसी बरोबर तिचे सगळे प्रॉब्लेम शेअर केले असते ना, तर कदाचित तुम्ही तिला वेगळा मार्ग दाखवला असता आणि आज ती आपल्यात असती. पण आम्ही तिघी आहोत आणि एकत्र आहोत. मॅडम तुम्ही नका काळजी करू. जेसी, काय रिप्लाय आला का? नाही, काहीच रिप्लाय नाही आला. रिप्लाय आला नाही म्हणजे तो नक्की घाबरला असणार. त्याला काही सुचत नसेल की काय रिॲक्ट करावं. तो खूप कन्फ्यूज झाला असेल, म्हणून तो रिप्लाय करायला एवढा वेळ घेत असणार. आणि तसं असेल तर तो सुजित सरांना भेटायला नक्की जाईल. बरोबर. म्हणजे ते दोघं एकमेकांशी जे बोलतील तो आपल्याकडे सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि त्यांचं बोलणं आपल्याला रेकॉर्ड करायलाच हवं. एक मिनिट तारा, तू जे बोलतेस ते अगदी बरोबर बोलतेस. स्वानंदी, तू अजून करतेस ग. म्हणजे गोविंद सुजितला भेटायला जाईल, पण अगं भेटायला जाईल हे कशावरून पॉसिबल आहे? म्हणजे ते दोघं कॉलवरती बोलू शकतात ना? नाही जेसी, मी जितकं सुजित सरांना ओळखते त्यावरून तरी मला हेच कळलंय की सुजित सर या बाबतीत रिस्क घेणार नाही. सुजित सर गोविंदला भेटणार नाहीत, त्याच्या मेसेजचा रिप्लाय पण करणार नाही, त्याचे फोन पण उचलणार नाहीत. आपल्याला त्यांच्या बाबतीत काहीतरी पुरावा सापडेल असं ते काहीही करणार नाहीत. बरोबर. आपल्याकडे आता हा एकच पर्याय, त्यामुळे आपण हा चान्स घ्यायलाच हवा. लेट्स डू इट. एक मिनिट, एवढी घाई करायची गरज नाहीये. एवढ्या रात्रीच्या मुलींनी बाहेर नाही पडायचं. उद्या सकाळी विचार करू या गोष्टीवर, ठीक आहे? मॅडम, म्हणजे आजच गोविंद सुजित सरांना भेटायला गेला तर आजच रात्री पुरावे सापडतील. त्यामुळे तिथे जाणं लई गरजेचं आहे. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. हो मॅम, आणि प्लीज तुम्ही आमची काळजी नका करू. आम्ही तिघी आहोत एकमेकींसोबत. तुम्ही तुमची काळजी घ्या. जातो आम्ही आता. चल, किती वेळा सांगायचं? बाहेर जाताना येतो म्हणायचं. येतो आम्ही. सांभाळून करा जे कराल ते. चल तारा, उशीर होईल आपल्याला. माझ्या पोरीनं सांभाळ. तो वॉचमॅन इथेच आहे. आता तो इथे असेपर्यंत आपण आत जाऊ शकणार नाही आणि त्याच्या समोर जर गेलो तर तो 1000 प्रश्न विचारेल आणि हात पण सोडणार नाही. बरोबर बोलतेस तू. तो इथे असेपर्यंत आपल्याला आत जाता येणार नाही आणि सरपोतदार साहेबांनी त्याला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं असणार. हे अगं मग आता काय करायचं स्वानंदी? परत अडकलो यार आपण. नाही अडकलो आपण. मला त्याची सवय माहिती आहे.
तो 2-4 फेऱ्या मारेल आणि तिथं मोबाईल घेऊन बसेल. त्यानंतर आपण आज जाऊ शकतो. पण आता आपल्याला वाट बघावी लागेल. किती फेऱ्या मारणार आहे? देव की टोन गेला हे. तारा, जरा पेशन्स ठेव की. अगं बसेल तो थोड्या वेळात.